एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नंदुरबार पोस्ट ऑफिसमध्ये बॉम्ब स्फोट उडवून देण्याची धमकीचा मेल आल्याने नंदुरबार पोस्ट ऑफिस व पासपोर्ट ऑफिसमध्ये नागरिकांची व ऑफिस अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली। नंदुरबार पोस्ट ऑफिसला धुळे येथील कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या मेल आल्याची माहिती नंदुरबार पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर यांना फोनद्वारे माहिती मिळाली व त्यांनी तात्काळ ऑफिसमधील आलेल्या नागरिकांना व ऑफिस कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला जाऊन याबाबतची खबर दिली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील पासपोर्ट ऑफिसमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या आलेल्या नागरिकांना बाहेर काढून ऑफिस खाली करण्यात आले। या अफवेमुळे नंदुरबार शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस दलाने तात्काळ या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक व श्वान घेऊन या कार्यालयाची तपासणी केली असता कुठल्याही प्रकारच्या बॉम्ब किंवा रसायन त्या ठिकाणी आढळून आले नाही। पथकाच्या तपासणीनंतर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी DYSP श्री महाजन यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बॉम्ब किंवा रसायन नसल्याची माहिती दिली। नागरिकांनी घाबरू नये व सतर्क राहावे असे आवाहन देखील केले। एक मेल आलेला होता, त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिस काहीतरी बॉम्बस्फोट होईल 12 वाजून 10 मिनिटांनी असा मेल होता। त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आम्ही शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे। जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार न याबाबत सगळी दक्षता घेत आहोत। दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांची सुद्धा चेकिंग आम्ही करणार आहोत। याबाबत माननीय SP साहेबांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तसं करत